ऍडजस्टमेंट करेन, लोकांची मनं जिंकेन असं वाटलं होतं. But I failed. सगळ्यांना असं वाटत होतं की अधिरा रोहनच्या घरी नाही राहू शकणार. मला असं वाटलं आपण राहून दाखवूया. I tried, but I couldn't. मी हारले. ओके, शांत. हे बघ, काही संपलेलं नाहीये. आपण याबद्दल शांतपणे बोलूया. या सगळ्या गोष्टींवर आपण तोडगा काढू काहीतरी. ओके, काही संपलं नाहीये राजा. पाया पडून घे बरं देवाच्या. आजच्यासाठी इम्पॉर्टंट दिवस आहे ना आज. रोहन, आज अधिराशी बोललास का? बाबा, आज तिच्या आजीचं ते सहस्त्र चंद्र दर्शन आहे ना, मग उगाच मी फोन करून तिचा मूड कशाला ऑफ करू. मी करेन तिला फोन, उद्या करेन. ठीक आहे. ऐका ना, आज राजवाड्यांकडे कार्यक्रम आहे, आपल्याला निमंत्रण होतं, जायला पाहिजे आपण. काही झालं तरी व्याही आहोत आपण त्यांचे. सुश, अगं काय टाइमपास चाललाय तुझा? घरामध्ये काय चाललंय याचं भान आहे की नाही तुला? काय झालं दादा? काय झालं म्हणून मलाच विचार. तुझ्या आईला विचार. थोडी तरी लाज वाटून घे म्हणावं. त्या राजवाड्यांच्या मुलीला इतका त्रास दिलाय की ती बिचारी घर सोडून निघून गेली. काय तोंड दाखवणार आहोत आपण त्या राजवाड्यांना? तिथं जाऊन काय मिठाई खाणार आहोत? आजूबाजूचे लोक काय म्हणतील? ते राजवाडे आपल्याबद्दल काय विचार करतील? सांगायचं, अधिराच्या मैत्रिणी दारू घेऊन आल्या होत्या आणि धिंगाणा करत होत्या. आम्ही त्यांना म्हटलं धिंगाणा बंद करा, असं चालणार नाही. तर आपण आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायचा? काही झालं तरी त्या सुनेच्या मैत्रिणी होत्या, त्यांना अपमान करून पाठवलं या घरातून. तमाशा केला नुसता. काय गरज होती मी म्हणतो तमाशा करायची? मी नुसतं राजवाड्यांकडे जायचं असं म्हटलं. नाही जायचं तर सांगा तसं, नाही जायचं. एवढं चिडायची काय गरज होती? आणि त्यांची मुलगी या घरातून गेलीये माहेरी, तशी आपली मुलगी पण आपण लग्न करून त्यांच्या घरी दिलीये ना, मग तिचे आपण आई बाबा आहोत ना, मग तिचे आई वडील या नात्याने आपण तिकडे नाही जाऊ शकत? आणि सांगेन ना मी स्वतःहून, मी बोलेन राजवाड्यांशी, मी मांडेन माझा मुद्दा. मला भीती नाही वाटत कोणाची, मी खरं खरं सांगेन. तुझ्या आईला म्हणावं जरा कधीतरी लाज वाटून घे. एवढी हाव येतो तरी कुठून? बस, जरा भांडण बंद करा ना दोघांनी. माझं डोकं फुटायची पाळी आली आता. रोहन, रोहन रोहन रोहन, प्लीज प्लीज तू शांत हो. माझं चुकलं रे. दगडावर डोकं आपटून घेण्यामध्ये काही अर्थ नसतो. आणि मी डोकं आपटत बसतो. पण हे बघ, तू जा, ते तुझं सासर आहे. मला अजिबात इच्छा नाहीये काहीच करायची. रोहन, अशी कशी इच्छा नाहीये बाळा? सकाळपासून मी बघते तुला काही खायची इच्छा नाहीये, बाहेर जायची इच्छा नाहीये, नुसतं घरामध्ये पडून आहेस. असं कसं चालणार आहे? काय चाललंय रोहन तुझं? मग काय करू मी आई? तुला माहित नाहीये का काय झालंय ते? हो ना, तुझी बायको माहेरी गेलीये ना चिडून, पण येईल ना परत. त्यात काय एवढं? ते आजकालच्या मुली जमवून घ्यायचं हे त्यांना कळतच नाही. जरा असा वाद झाला की चिडल्या, गेल्या माहेरी. अरे जरा जुळवून घ्यायचं असतं, जरा ऍडजस्ट करायचं असतं, ते काय नाही. पण तू जरा भांडण नाही केली तिच्यासोबत. ती आल्यापासून ती भांडतेच तू तिच्याशी. आणि तुला काही वाटत नसलं ना, माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून सेलिब्रेशन करते, आनंद साजरा करतेस. तुझा हा आनंद नाही हिरावून घेतला ना, तर नाव नाही सांगणार मल्लिका राजवाडे. नारायण, स्वयंपाकाची तयारी झाली का? नाही ना, मग जा, मी स्वानंदीला मदत करते. स्वानंदी, अगं ही कामं स्टाफला सांगत जा ना, कशाला स्वतः करतेस? घरी सण आहे ना, घरची कामं, त्यात काय. मला तर खूप आवडतात अशी घरची कामं करायला. खरं सांगू का, आमच्याकडे तर ना
एखाद्या सणाच्या वेळी मी, सुश आणि रोहन असं तिघं मिळून अख्खं घर सजवायचो. ओह रिअली, हाऊ स्वीट. खरं सांगू का, माझी अधिरा आज तुमच्या घरी असती ना तर तिने खूप छान सजवलं असतं तुमचं घर. पण जे घडलं ते घडायला नको होतं. जाऊ दे जाऊ दे. रोहन कसा आहे, बरा आहे ना तो? माझी माझी डॉल रात्रभर रडत होती. मुलांच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना की खरंच खूप वाईट वाटतं ग. जीव तुटतो. काकू नका काळजी करू, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझी खात्री आहे ते दोघं यातून एखादा मार्ग काढतीलच. सगळं व्यवस्थित होईल. करतील हो, सुखाने संसार करतील. अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी नातं नाही तुटणार त्यांचं. हेच म्हणते मी, नाहीच तुटली पाहिजेत नाती. नाती काही तुटायला बनतात, पण तरीही मनात सारखी एक शंका येते. तुमचं लग्न झाल्यापासून ह्या सतत अशा विचित्र गोष्टी, हे अपशकून हे सारखे घडतायत ग या घरात. त्यामुळे सतत भीती वाटत राहते की ही नाती कमकुवत व्हायला नकोत आता. नाही काकू, उलट मला तर असं वाटतं की अशा प्रसंगांमुळेच आपल्याला आपल्या माणसांचा स्वभाव कळतो, आपली खरी माणसं कोण आहेत हे कळतं आणि नातं घट्ट होत जातं. कसं आहे स्वानंदी, या गोष्टी बोलायला खूप सोप्या वाटतात, पण कुटुंब सांभाळणं खूप अवघड आहे. आजे बाबा नेहमी म्हणतात, संसार साधा असेल ना तरी चालेल,